तर आता मुंबईमध्ये अखेर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मोठी हजेरी पावसाची पाहायला मिळते आणि या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा आता दिलासा सुद्धा मिळू लागलाय। काल सकाळच्या सत्रामध्ये मुंबईत काही भागामध्ये मुसळधार पाऊस बरसला, तर आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोठा पाऊस बरसणार आहे आणि मान्सूनच्या पावसाचं आता आगमन मुंबईमध्ये होतं आहे, अशा प्रकारे अंदाज हा हवामान विभागानं दिलेला आहे। त्यामुळे आज आपण पाहतोय CSMT चर्चगेट मरीन लाईन्स इथली दृश्य आहेत। मुंबईकर सध्या सुखसरींच्या वर्षावामध्ये आनंदलेले आहेत। काय नेमकं वातावरण मुंबईमधलं जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आठे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, आज पावसाच्या सरी कोसळतात। सकाळपासून अनेक भागामध्ये मुंबई शहरात उपनगरामध्ये या सगळ्या आनंद सरी बरसताना आपल्याला पाहायला मिळतात। काय एकंदरीतच या सर्व यामध्ये हवामान विभागानं अंदाज दिला आहे? नक्कीच अनुपमा, जून महिना संपत आला तरी सुद्धा पावसाचा थांग पत्ता नव्हता। त्यामुळे नागरिकांची अर्थात चिंता जी आहे ती वाढलेली होती आणि मुंबईमध्ये विशेष करून मुंबईकर जे आहेत ते उकाड्यामध्ये हैराण झालेले होते। मात्र कालपासनं मुंबईच्या काही भागांमध्ये पाऊस बरसायला आता सुरुवात झालेली आहे। काल दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली होती सकाळच्या सत्रात आणि आजसुद्धा सकाळपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। पाऊस अजूनही कायम आहे। अनुकूल अशी परिस्थिती सध्या मुंबईसह इतर भागांमध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना आता काहीसा दिलासा जो आहे तो मिळतोय आणि कालपासनं खरं तर ठिकठिकाणी पाऊस बरसत असल्यामुळे उकाड्यापासून सगळ्यांना आता जो आहे तो दिलासा मिळताना पाहायला मिळत आहे। मुंबईसह ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट जो आहे तो जारी केलेला होता। त्यानुसार वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या मुंबईसह ठिकठिकाणी पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हवामान विभागाने 26 जूनपर्यंत राज्यभरातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, सक्रिय पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे। खरं तर जून महिना संपत आलेला असताना देखील पाऊस पडत नव्हता। त्यामुळे नागरिक हैराण झालेले होते। एकीकडे शेतकरी वर्ग अडचणीत असताना दुसरीकडे मुंबईमध्ये लोक उकाड्यामध्ये हैराण झालेले होते आणि सोबत खास करून मुंबईमध्ये पाण्याचा एक मोठा संकट जो आहे तो उभा आहे। पाणी कपात असताना पाणी बरसत नव्हता। शेतकरी बांधव जेवढे चिंतातूर होते तेवढे सर्वसामान्य सुद्धा चिंताग्रस्त होते, कारण पाणी टंचाईचं एक मोठं संकट सगळ्या शहरांमध्ये होतं। सगळ्याच विभागांमध्ये धरणांनी अक्षरशः तळ गाठलेला आहे। उष्णतेच्या झळांनी सगळे हैराण झाले होते। त्यामुळे निश्चितच हा पाऊस नाही तर सुखसरी आहेत असंच म्हणावं लागेल। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।